Hello friends, today we are going to see few lessons, how we are going to solve questions on them and appreciation of poem. So we'll start with the lesson, The Boy Who Broke the Bank. This is a story written by Ruskin Bond, a very famous Indian author. This story tells us about the rumor, what a rumor can do. एखादी अफवा काय करू शकते याबद्दल खूप सुंदर भाष्य किंवा खुसखुशीत अशी ही गोष्ट ही आपल्याला सांगितलेली आहे. अर्थातच ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला ती व्यवस्थित शिकवलेली आहे. सो आय एम नॉट गोइंग टू रिपीट इट. पुन्हा सांगण्यात काहीच पॉइंट नाहीये. या गमतीशीर गोष्टीवर काय येऊ शकतं पेपरमध्ये ते आपण पाहूयात. तर ह्याच्यावर नेहमीप्रमाणेच तुम्हाला एखादा उतारा येऊ शकतो. त्या उतार्यावर आधारित प्रश्न जसं ट्रू फॉल्स किंवा ॲग्री डिसॲग्री, कंप्लीट द वेब, या प्रकारचे प्रश्न हे त्याच्यावर येऊ शकतात. पर्सनल रिस्पॉन्ससाठी काही प्रश्न ह्याच्यावर येऊ शकतात. आता इतर धड्यांच्या मनाने हा जो लेसन आहे ह्याच्यात अजून काही वेगळे प्रश्न हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कारण या धड्यामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर देर आर मेनी कॅरेक्टर्स इन दिस लेसन. देर आर व्हेरियस पीपल, दे स्पीक विथ इच अदर. सो या धड्यावर काही वेगळे प्रश्न त्यामुळे येऊ शकतात. जसे हु एम आय, प्रश्न कसे येतील की आय एम द वॉशरमॅन सन. हु एम आय, त्याचं उत्तर अर्थातच असेल सीताराम. आय एम द ओनर ऑफ द बँक. हु एम आय, सेठ गोविंदराम, हे त्याचं उत्तर आहे. ओके. आय एम द स्वीपर. हु एम आय, त्याचं उत्तर आहे नथू. तर अशा प्रकारे हु एम आय चे क्वेश्चन्स येऊ शकतात. किंवा या धड्यावर अजून काही वेगळे प्रश्न म्हणजे हु सेड टू हुम, या प्रकारचेही प्रश्न या धड्यावर येऊ शकतात. डोंट रेज सच डस्ट. सीताराम सेड टू नथू. Who would have thought the bank would collapse? Nathu said to himself. किंवा the bird has flown. Where did it disappear? यासारखे काही प्रश्न तुम्हाला येऊ शकतात जे तुम्हाला हु सेड टू हुम मध्ये लिहायचे आहेत. सो इट इज ऍक्च्युली व्हेरी इझी. तुम्ही जर धड्याखाली बघितलं तर अशाच प्रकारचे किंवा हेच प्रश्न तुम्हाला आढळतील. ते तुम्ही एकदा नक्की सोडवा. त्याचा फार उपयोग तुम्हाला होणार आहे. त्यानंतर ह्याच्या पुढचा जो धडा आहे, जो आता आपण आज बघणार आहोत, तो धडा आहे हिज फर्स्ट फ्लाइट. हा जो धडा आहे तो एका यंग सीगलचा धडा आहे. तुम्हाला सगळ्यांना ह्याची स्टोरी माहिती आहे की देर वॉज वन यंग सीगल हु वॉज अफ्रेड टू फ्लाय. Then his mother, father, his brothers and sisters all try to encourage him for flying. But तो काही उडायला तयार नाही. He is very much afraid that if he try, he will fall down. तर हा जो धडा आहे हा खरंच खूप सुंदर धडा आहे. हाही तुम्ही शाळेमध्ये शिकलेला आहात. आणि मला नेहमी हा धडा शिकवताना खूप आय रिअली एन्जॉय टीचिंग दिस लेसन. एक अशी मुलं डोळ्यासमोर उभी राहतात की ज्यांना काही गोष्टी करण्याची भीती वाटत असते. ओके. अशी मुलं बरेच असू शकतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची भीती असू शकते. आता सध्या बोलायचं झालं तर कदाचित अशी काही मुलं असतील की ज्यांना इंग्रजीच्या पेपरची भीती वाटत असेल. ओके, की बापरे नाही इंग्लिशचा पेपर कसा लिहायचा, मला तर बाबा नाहीच जमणार. आणि मग त्यांनी प्रयत्न करणंच सोडून दिलं असेल की नाही मला तर काही येणारच नाही. पण असं होत नाही. जसं या धड्यामध्ये आपण पाहिलं की त्या यंग सीगलला त्याची आई टेम्प्ट करते
एक असा तुकडा माशाचा समोर धरून, कारण त्याला भूक लागलेली असते आणि तो त्या तुकड्याच्या दिशेने झेपावतो आणि झेपावल्यावर ती मागे सरकते. त्याच्याबरोबर तो खाली पडतो किंवा पडत नाही, पडायला सुरुवात होते आणि त्याच वेळेला तो आपले पंख फडफडवतो आणि उडायला सुरुवात करतो. खूप सुंदर असा हा धडा आहे. तर अशाच प्रकारे ही जी मुलं आहेत, की ज्यांना थोडीशी भीती वाटतेय परीक्षेची किंवा असं वाटतंय, की नाही आपल्याला जमणार, दोज हू आर नॉट कॉन्फिडंट अबाउट देमसेल्व्हज, तर यांच्यासाठी त्यांचे आई-बाबा, शिक्षक ह्या अनुभवी फाउंडेशन सारखे काही संस्था या काम करत असतात. या मुलांना धीर देण्याचं, प्रोत्साहन देण्याचं, त्यांच्याकडनं तयारी करून घेण्याचं काम हे लोकं करत असतात. ओके. आता ही इंग्लिशची, गणिताची किंवा सायन्सची लेक्चर्स तुम्ही बघताय, ह्याचे पेपर्स तुम्ही सोडवणार आहात आणि तुमच्यामध्ये आपोआपच एक कॉन्फिडन्स नक्कीच येणार आहे, की नाही आपण सुद्धा ही परीक्षा छान प्रकारे देऊ शकू. आणि जर काही तुम्हाला प्रॉब्लेम आलाच, तर तुम्ही आम्हाला कधीही प्रश्न विचारू शकता. वी आर ऑल्वेज देअर फॉर यू. ओके. सो हा धडा जो आहे, हा खूप छान एक मोटिव्हेशनल लेसन आहे तुमच्यासाठी. या धड्यावरची जी ग्लॉसरी आहे, ती नीट तुम्ही बघायची आहे, कारण बरेच नवीन शब्द आणि त्याचे अर्थ या धड्यामध्ये आलेत. आणि बरेचदा परीक्षेमध्ये तुम्हाला हे शब्द आणि त्याचे अर्थ हे विचारले जातात. ओके. बाय हार्ट करण्याची गरज नाही. फक्त थोडेफार लक्षात ठेवलं, की ह्याचा अर्थ काय असू शकतो? ब्रिंक म्हणजे द एज ऑफ अ स्टीप प्लेस किंवा श्रीली. श्रीली म्हणजे काय, की एखादा तीक्ष्ण आवाज इन अ लाऊड किंवा हार्श व्हॉइस. हे एवढं लक्षात ठेवलं तरी इनफ आहे. तुम्ही आरामात त्याच्या जोड्या जुळवू शकता. तर हे या धड्यामध्ये तुम्हाला येऊ शकतं. आता आपण एक काम करूया, याच धड्यावरचं ना एक पॅराग्राफ पाहूयात. ओके. सो तो पॅराग्राफ बघताना आणि त्याच्यावरचे प्रश्न आपण सोडवूया. म्हणजे तुम्हाला अ, कळेल की कशा प्रकारे हे प्रश्न अगदी सहज तुम्ही सोडवू शकाल. ओके. आय थिंक यू कॅन सी द स्क्रीन. जो पॅराग्राफ आहे, हिज मदर हॅज पिक्ड अप अ पीस ऑफ अ फिश, इथपासून ते सोअरिंग अँड डायव्हिंग पर्यंतचा पॅसेज आपण या धड्यावरचा घेतलेला आहे. आता प्रश्न बघूयात. रीड द पॅसेज अँड कॅरी आउट द ऍक्टिव्हिटीज. या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या. कोणत्याही पॅसेजच्या तुम्हाला असं दिसेल की A1 हा जो प्रश्न असतो हा पॅसेजच्या वर दिलेला असतो. आणि त्यानंतर खाली पॅसेज दिलेला असतो. काही मुलं असं करतात, की आधी तो प्रश्न जो आहे A1 हा वाचतात. मग ते ट्रू फॉल्स असेल किंवा अजून वेगळे कुठले असेल, तर तो प्रश्न वाचून घेतात आणि मग खालचा पॅसेज वाचायला सुरुवात करतात. सो दॅट कुठे ना कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तो जो क्वेश्चन आहे तो त्यांच्या डोक्यात असतो आणि ती उत्तरं ते त्या पॅसेजमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि जे ओके आहे, म्हणजे त्याला काही प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही. पण पॅसेज न वाचता उत्तरं देण्याचा प्रयत्न करू नका. आय अंडरलाईन. पॅसेज न वाचता उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करू नका. डोंट बी ओव्हर कॉन्फिडंट. इथला जो सीगल आहे त्याला कॉन्फिडन्सच नाहीये. पण कधी-कधी असं होतं, की आपण बरेच पेपर सोडवतो किंवा आपल्याला आता वाटतं, की नाही आपण छान लिहू शकतो आणि तो पॅसेज पुस्तकातलाच तर आहे, काय वाचायचा परत, काय बदलणार आहे? असं म्हणून आपण तो न वाचताच प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करतो. तर असंही करू नका. पॅसेज वाचण्यासाठी फक्त 5 मिनिटं एवढाच वेळ तुम्हाला लागणार आहे. अनसीन पॅसेजला कदाचित अजून 2-4 मिनिटं जास्त लागतील. सीन पॅसेजला 5 मिनिटं मोर दॅन इनफ आहेत. सो ती 5 मिनिटं तुम्ही देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. हां. सो या 5 मिनिटामध्ये हा पॅसेज नीट शांतपणे वाचायचा आहे. आणि मग प्रश्नांकडे वळायचं आहे. तुम्ही पहिला प्रश्न वाचत असाल, त्याची उत्तरं शोधत असाल तरीही चालणार आहे. ओके. असा काही रूल नाही, की नाही तो प्रश्न बघायचाच नाही आणि डायरेक्ट पॅसेज वाचायचा. नॉट नेसेसरी. पण पॅसेज वाचायचा आहे हे मात्र पक्क ध्यानात ठेवा आणि नीट वाचायचं आहे. ओके. सो लेट्स मूव्ह ऑन टू क्वेश्चन नंबर 1, A1. He was soaring gradually downwards and
आउटवर्ड्स. ट्रू किंवा फॉल्स उत्तर द्यायचंय. काय आहे ह्याचं उत्तर? ट्रू आहे. ओके. सो फक्त इथे लक्षात ठेवा की वर काय विचारलंय. ट्रू फॉल्स विचारलंय की ऍग्री डिसऍग्री विचारलंय. जर ऍग्री डिसऍग्री असे शब्द अपेक्षित असतील तर ट्रू फॉल्स असे शब्द लिहायचे नाहीत. ओके. जे काही विचारलंय ते नीट लक्ष देऊन बघा. हिज मदर हॅज पिक्ड अ पीस ऑफ द फ्रूट. द आन्सर इज फॉल्स. Maddened by hunger, the seagull dived at the fish. काय येणार आहे उत्तर? True. The wind rushed against his breast feathers. True. So आता इथे मी काही वेळेला बघितलंय की मुलं पूर्ण वाक्य लिहितात आणि त्याच्यासमोर ट्रू किंवा फॉल्स लिहितात. प्लीज डोंट डू दॅट. गरजच नाहीये. कुठेही तुम्हाला रिराईट द सेंटेन्स वगैरे असं म्हटलंच नाहीये. तर उगाच ती वाक्य लिहिण्यामध्ये वेळ घालवण्याची गरज नाही. तुम्ही एक आकडा ट्रू किंवा फॉल्स, 2 आकडा अशा रीतीने ट्रू फॉल्स लिहिणंच आम्हाला अपेक्षित आहे. सो डोंट वेस्ट युअर टाइम इन रायटिंग द फुल सेंटेन्स. ओके. तर मला वाटतं अशा रीतीने हा पहिला प्रश्न आपण केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. A2. Rewrite the following in a sequential order. सिक्वेन्शियल ऑर्डर म्हणजे घटनाक्रम जो आहे, ज्याप्रमाणे घडलेल्या आहेत घटना, त्या क्रमाने या घटना तुम्ही लिहायच्या आहेत. ओके. आता या ज्या घटना तुम्हाला दिलेल्या असतात, या घटना नेहमी त्या पॅसेज मधल्याच असतात. धड्यातल्या रॅन्डम घटना द्यायला आम्हाला अलाउड नाहीये. सो ज्या काही घटना तुम्हाला दिल्या जातील त्या पॅसेज मधल्याच असतील. इथे अगेन मी हायलाइट करते, पॅसेज वाचणं का महत्वाचं आहे. हा, थोडीशी कधी कधी नाहीतर घटना वर खाली सुद्धा होऊ शकते. अरे मला वाटलं असं असं होऊ देऊ नका, कारण हातचे मार्क आहेत हे. ठीक आहे. सो आता या ज्या घटना आहेत, ही वॉज नो लॉंगर अफ्रेड, ही आन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम, हिज मदर हॅज पिक्ड अप अ पीस ऑफ फिश, then a monstrous terror seized him and his heart stood still. ओके. याच्यातली पहिली गोष्ट कुठली घडली आहे? तिसरी घटना जी आहे, हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ फिश. ही तिसरी घटना जी आहे ही पहिली घडली आहे. त्यानंतर काय घडलंय? Then a monstrous terror seized him and his heart stood still. म्हणजे 3 आकडा जो आहे हा पहिल्यांदा घडलाय, 4 आकडा आहे हा दुसऱ्यांदा घडलाय. त्यानंतर तिसरं कुठलं घडलंय? ही वॉज नो लॉंगर अफ्रेड, आणि शेवटचं आहे ही आन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. ओके. ही उत्तर आहे. आता बरेचदा मुलांना हा प्रश्न पडतो की बाई मग 3 क्रमांकाची घटना जर पहिली घडली आहे तर आम्ही लिहिताना ती घटना तर वर लिहू आम्ही, पण मग आकडा कुठला घालायचा? 3 घालायचा की 1 घालायचा? हा प्रश्न बरेचदा अगदी खरं फार हे नाहीये, पण हा प्रश्न काही मुलांना पडतो. तर तिथे जरी इथे तिसरा क्रमांक असला तरी तुम्ही घटना आता क्रमाने लावता आहात, म्हणून तिथे तुम्ही 1 आकडाच लिहिणार आहात. तिथे 3 आकडा लिहायचा नाही. ओके. आणि अशा रीतीने त्या घटनांचे आकडे जे आहेत हे बदलून नवीन आकडे किंवा नवीन क्रम हा त्या घटनांना तुम्ही देणार आहात. आणि इथे मात्र संपूर्ण वाक्य लिहिणं अपेक्षित आहे. काही काही आमची मंडळी असंही करतात की नुसतेच आकडे म्हणजे 3, 4, 2, 1 अशा प्रकारचे आकडे आमच्यासाठी लिहून ठेवतात की बाई वाचतील ना मग तिकडे काय त्या आकड्याला काय काय सेंटेन्स आहेत ते. सो हे असं काही करू नका, तिथे तुमचे मार्क जाऊ शकतात. हा, तर पूर्ण वाक्य इथे तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे आणि नंबरिंग सुद्धा ज्या प्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणेच करायचं आहे. ओके. List 4 verbs from the passage which are in past form. आता या पॅसेज मधले कोणतेही 4 वर्ब्स म्हणजे क्रियापद तुम्हाला लिहायची आहेत जे त्यांच्या पास्ट टेन्स मध्ये असतील. हा, भूतकाळी क्रियापद ह्याच्यातली शोधून तुम्हाला लिहायची आहेत. आणि किती लिहायची आहेत? कोणतीही 4. म्हणजे हे अगदी हातचे 2 मार्क तुम्हाला मिळू शकतायत. पुढचा प्रश्न बघूया. A4.
ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. चूज द करेक्ट टेल टॅग. योग्य ते टेल टॅग इथे लावायचंय. अर्थातच त्याचं योग्य ते उत्तर काय आहे? वॉजंट ही. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. वॉजंट ही. इथे मात्र तुम्ही पूर्ण वाक्य लिहायचं आहे. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड, कॉमा, वॉजंट ही, क्वेश्चन मार्क. ठीक आहे, बस एवढंच, संपला हा प्रश्न इथे. A4 मधला दुसरा प्रश्न पाहूयात. ही आन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. रीराईट युझिंग सिम्पल प्रेझेंट टेन्स. हे जे वाक्य आहे हे तुम्हाला साध्या वर्तमान काळात लिहायचं आहे. अशा रीतीने काळ बदलण्यासाठी तुम्हाला दिले जातील, कारण तुम्ही सगळे काळ हे 9वी मध्ये शिकलेले आहात. ओके, सो त्यानुसार हे त्याचं रूपांतर करायचं. तर इथे उत्तर काय येणार आहे? ही आन्सर्स हर विथ अनदर स्क्रीम. सोपं आहे. पुढचा प्रश्न आहे A5. व्हॉट डू यू डू वेन यू फील हंग्री? तुम्हाला जेव्हा भूक लागते तेव्हा तुम्ही काय करता? नाउ दिस इज पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुमचे मार्क जाण्याची शक्यता जास्तीत जास्त ही पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेश्चन मध्येच असते. कारण तिथेच तुम्ही ग्रामॅटिकल मिस्टेक करू शकता किंवा मोठी मोठी वाक्य करायच्या नादामध्ये तुमचा काळ चुकू शकतो. सो इथे छोटी छोटी वाक्य करा आणि आपल्या ग्रामॅटिकल मिस्टेक्स होणार नाहीत याच्याकडे लक्ष द्या. तर हा जो प्रश्न आहे हा अनेक प्रकारे मुलं लिहू शकतात. व्हॉट डू यू डू वेन यू फील हंग्री? सुरुवात अशी करू शकता तुम्ही की वेन आय फील हंग्री, आणि मग पुढे तुम्ही काय करता ते लिहा. काय लिहाल? वेन आय फील हंग्री आय आस्क माय मदर टू गिव्ह मी फूड. आय हेल्प हर टू प्रिपेअर सम डिश. बघा, छोटी छोटी वाक्य बनवते मी. इफ शी इज नॉट अराउंड I make Maggie or sandwiches for myself, but I prefer to eat homemade food. 5 वाक्य मला वाटतं झाली, पण वाक्य छोटी छोटीच होती. कुठेही मोठी वाक्य बनवण्याच्या मोहात मी पडले नाही. सो यू कॅन डू इट इझिली. हे जे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स आहेत हे काही तुम्ही लिहून बघणं खूप आवश्यक आहे आणि तुमच्या शिक्षकांकडनं हे तपासून घेणंही आवश्यक आहे. साधारण मला वाटतं 50 जरी तुम्ही असे पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन्स लिहिलेत, पण दिवसाला 5-5 लिहिलेत तरी खूप झाले. ओके, आणि ते तपासून घ्या. यू विल फील कॉन्फिडंट. आणि होऊ शकतं की त्या 50 मधलेच कुठले तरी येतील. ठीक आहे, कोणत्याही स्वाध्यायामध्ये किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये हे क्वेश्चन्स तुम्हाला अगदी सहज उपलब्ध आहेत. तर आपण हिज फर्स्ट फ्लाईट वरचा हा एक उतारा पाहिला. त्याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे हे सुद्धा आपण पाहिलं. आता आपण एक कविता पाहूयात. ओके. यू स्टार्ट डाईंग स्लोली, ही कविता आहे. आता ही जी कविता आहे या कवितेचं अप्रिसिएशन कसं लिहायचं हे आपण इथे आता पाहणार आहोत. अप्रिसिएशन लिहिण्यासाठी कविता तुम्हाला समोर दिलेली असते. सो तुम्हाला प्रश्न काहीच नाहीये. कवितेचं नाव दिलेलं असतं, कवीचं नाव खाली दिलेलं असतं. ओके, आता तुम्हाला ह्या कवितेमधले कुठले मुद्दे लिहायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला दिसतंय की कुठले कुठले मुद्दे लिहायचे आहेत. टायटल काय येणार आहे? टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज यू स्टार्ट डाईंग स्लोली. ओके, नेम ऑफ द पोएट खाली दिलेलंच आहे. द पोएम वॉज रिटन बाय, कोण आहे पोएटचं नाव? पॅब्लो नेरुडा. हे कवी आहेत ज्यांनी ही कविता लिहिलेली आहे. अर्धा मार्क तुम्हाला इथे सहज मिळाला. राईम स्कीम, आता या कवितेत तुम्ही पाहिलं तर देर इज नो राईम स्कीम. ओके, दिस इज अ फ्री वर्स. सो यू कॅन राईट दिस पोएम इज अ फ्री वर्स. देर इज नो राईम स्कीम इन द पोएम. ह्याचा 1 मार्क तुम्हाला सहज मिळाला.
आता पुढे त्यांनी असं विचारलंय फिगर ऑफ स्पीच कोणतं आहे? तर या कवितेमध्ये मेन जे मुख्य फिगर ऑफ स्पीच जे आहे, ते आहे एनाफोरा. आता एनाफोरा म्हणजे काय? की ज्या वेळेला एकच ओळ सुरुवातीला रिपीट केली जाते, सारखी-सारखी येते, त्यावेळेला हे फिगर ऑफ स्पीच वापरलं जातं. आता तुम्हाला दिसतंय इथे, की इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट, इफ यू डू नॉट सारखं-सारखं इफ यू डू नॉटने सुरुवात झालेली आहे अ, ओळींची आणि त्यामुळे हे फिगर ऑफ स्पीच इथे वापरलं गेलेलं आहे. सो इथे 1 मार्क अगदी सहज तुम्हाला मिळून गेला. त्यानंतर आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया. अगेन इथे मात्र तुम्हाला थोडंसं काळजीपूर्वक लिहिणं हे अपेक्षित आहे. मी तुम्हाला सांगितलंय की 2 मार्काची सेंट्रल आयडिया तुम्हाला लिहायची आहे किंवा थीम लिहायची आहे. सो 4 to 5 लाईन्स आर मोर दॅन इनफ. फार पाल्हाळ लावायची गरज नाही. ओके. मे बी ह्या सेशनच्या शेवटी आम्ही तुम्हाला सगळ्याच कवितांचं अप्रिसिएशन एकत्र देऊ. हां. सो दॅट परीक्षेला जायच्या आधी तुम्ही फक्त तेवढं अप्रिसिएशन्स बघितली किंवा त्याच्या सेंट्रल आयडिया वाचून गेलात, तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. आता या कवितेची सेंट्रल आयडिया किंवा थीम आपण काय लिहू शकतो? वी कॅन राइट, "लाईफ मस्ट फ्लो अँड रिन्यू इटसेल्फ ॲट एव्हरी मोमेंट. We live fully only when we enrich ourselves with new knowledge and experiences. If we feel settled for a life that is stagnant, we start dying slowly instead of living life fully." सोप्या भाषेत अं, लिहायचं आहे. ओके. आणि थोडंफार मला वाटतं इथे जरा पाठांतर तुम्ही केलंत, हां, लक्षात ठेवलंत, तर ते जास्त बरं होईल असं मला वाटतं. सेंट्रल आयडिया अशीच पाहिजे, याच शब्दात पाहिजे असं बिलकुल नाही. हां, त्या कवितेचा अर्थ त्यात सांगितला गेला, की ते झालं. म्हणजे जसं पर्सनल रिस्पॉन्सच्या क्वेशनला बंधन नसतं, की तुम्ही असंच लिहिलं पाहिजे, तसंच थीमलाही काही बंधन नाही. You can use your own words to write theme or the central idea. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण पाहिलंय. आता अजून एक पुढची कविता जी आहे, जी बऱ्याच मुलांना तुम्हाला सगळ्यांना आवडते, तिच्याकडे जाऊयात. द ट्विन्स. द ट्विन्स ही जी कविता आहे, ही तुम्हाला सगळ्यांना खूप आवडते आणि वर्गामध्ये आम्हाला नेहमी अनुभव येतो, की मुलं खूप एन्जॉय करतात ही कविता. ह्याच्यामध्ये ट्विन्स असणं किती वाईट आहे, असं एक ट्विन आपल्याला सांगतो आहे आणि त्या प्रकारची ही कविता आहे. अर्थातच ह्याच्यामध्ये खूप सारी अतिशयोक्ती ही वापरलेली आहे. पण तीच त्याची खरी तर गंमत आहे. ओके. तर या ट्विन्स कवितेवर पण आपण थोडेसे प्रश्नोत्तर कसे येऊ शकतात ते पाहूयात. ओके. आता या कवितेची शेवटची कडवी जी आहे, 2 कडवी, ही आपण इथे घेतलेली आहेत. या कवितेचं आपण अप्रिसिएशन पाहणार नाही आहोत. तर या कवितेवरचे सेक्शन 3 वरचे पोएट्रीचे जे क्वेशन नंबर 3A असतो, त्याला ही कविता आली तर कशी उत्तरं आपण लिहिणार आहोत, ते आपण पाहणार आहोत. बघा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. बरेचदा कवितेच्या ओळी जेव्हा दिलेल्या असतात, तेव्हा मुलांना असं वाटतं, की आपण जशाच्या तशा ओळी कवितेच्या उतरवून काढणं अपेक्षित असतं. आणि त्यामुळे काय होतं, की कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस म्हटल्यावर ते कवितेमध्ये ते शोधायला जातात. आणि कधी-कधी त्यांना ते तिथे मिळत नाही. कारण त्या ओळी जशाच्या तशा दिलेल्या नसतात. काही वेळा दिलेल्या असतीलही, पण काही वेळेला दिलेल्या नसतात. जसं या प्रश्नांमध्ये त्या दिलेल्या नाहीयेत. आपल्याला थोडासा विचार करून त्या ओळी कंप्लीट करायच्या आहेत. ओके. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
की लगेच तिथे कवितेमध्ये दिलेल्या त्या ओळी जशाच्या तशा शोधायला जाऊ नका. आणि मग मुलं घाबरतात, की "अरे बापरे! हे तर काही वेगळंच दिलंय." पण तसं नसतं. थोडंसं तुम्ही विचार केलात, की तुम्हाला त्याची उत्तरं मिळू शकतात. पहिलं बघूयात आपण. द नरेटर गॉट फ्लॉक व्हेन जॉन. आता ह्याच्यामध्ये असंच्या असं कुठेही ओळ नाही आहे. नरेटर गॉट फ्लॉक व्हेन जॉन काय येणार उत्तर त्याचं? टर्न्ड आउट अ फूल. बघा तिथे तिसरी ओळ दिसते तुम्हाला. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉक फॉर जॉन टर्न्ड आउट अ फूल. आता हे थोडंसं आपल्या शब्दामध्ये ट्विस्ट करून तुम्हाला लिहायचं आहे. द नरेटर गॉट फ्लॉक व्हेन जॉन टर्न्ड आउट अ फूल. ओके. दुसरं बघा. द नरेटर्स इंटेंडेड वाईफ बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. The narrator's intended wife became his brother's wife. तिसरं, डॅश कंटिन्यूड इयर आफ्टर इयर. आता इथे सुद्धा आपल्याला थोडासा विचार करून लिहायला पाहिजे आहे. सेम ऍब्सर्ड मिस्टेक्स. सेम ऍब्सर्ड मिस्टेक्स कंटिन्यूड इयर आफ्टर इयर. चौथं, when the dash died, the neighbors came and buried brother John. आता who died? Poet. So when the poet died, the neighbors came and buried brother John. लक्षात आले तुमच्या? तर अशा रीतीने थोडंसं कवितेचा अर्थ तुम्हाला माहिती असेल, ही कविता नीट शिकलेला असाल वर्गात, तरच या काढलेल्या जागा नीट लिहिता येणार आहेत. अदरवाईज असंच्या असं शोधत गेलात तर तुम्हाला ह्याची उत्तरं मिळणार नाही. दॅट्स वाय यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. पुढे पाहूयात. Who was put to disadvantage at school due to the similarity and how? अर्थातच याचं उत्तर आहे द पोएट वॉज पुट टू डिसएडव्हान्टेज ऍट स्कूल ड्यू टू द सिमिलॅरिटी. सारखेपणामुळे शाळेमध्ये कोणाला त्रास झाला, तर तो कोणाला झाला आहे त्रास? पोएटला झालाय. तोच सांगतोय ना आपल्याला की असा असा त्रास मला झाला शाळेत, जॉनमुळे मला फटके मिळायचे वगैरे. सो उत्तर त्याचं काय आहे? द पोएट वॉज पुट टू डिसएडव्हान्टेज ऍट स्कूल ड्यू टू द सिमिलॅरिटी. आणि हाऊ याचं उत्तर सुद्धा तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता. ही यूज टू गेट फॉक्ड फॉर द मिस्टेक्स कमिटेड बाय हिज ब्रदर जॉन. एवढंच उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, पुरेसं आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली बघा तुम्हाला विचारलंय राईट डाऊन 2 रायमिंग पेअर्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. या दिलेल्या एक्स्ट्रॅक्ट मधनं 2 रायमिंग पेअर्स तुम्हाला द्यायच्या आहेत. आता रायमिंग पेअर लिहिताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की ह्या रायमिंग पेअर्सचे जे शब्द आहेत हे ओळीमधले शेवटचेच शब्द असले पाहिजेत. कवितेच्या मधले शब्द जरी राईम होत असतील तरी सुद्धा यू कांट यूज देम फॉर रायटिंग रायमिंग पेअर्स. ते शेवटचेच शब्द असणं आवश्यक आहे. तर इथे बरेच शब्द आहेत, तर त्यातले कुठलेही स्कूल, फूल, लाईफ, वाईफ यासारखे शब्द तुम्ही घेऊ शकता. आणि 2च लिहायचे आहेत रायमिंग पेअर्स, त्या लिहू शकता. तर अशा रीतीने ह्याचे पूर्ण मार्क हे तुम्हाला नक्कीच मिळतील. ठीक आहे. तर मला वाटतं की थोडासा तरी कॉन्फिडन्स आला असेल हे प्रश्न आपण जेव्हा सोडवल्यावर, की अतिशय शांतपणे व्यवस्थित जेव्हा तुम्ही पॅराग्राफ वाचता किंवा एक्स्ट्रॅक्ट वाचता आणि प्रश्न सोडवायला घेता, तेव्हा निश्चितपणे अगदी व्यवस्थित प्रश्न तुम्हाला सोडवता येऊ शकतात. ओके. आय थिंक आजच्या दिवसाला एवढं पुरे आहे. थँक्यू.